2 दिवस कंटिन्यू सण होते. एकतर गुढीपाडवा आणि दुसरं म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिन. 2 दिवस कसे बिझी गेले काही समजलेच नाही. आणि आज मस्त असा निवांत दिवस निघाला होता. म्हणजे आज कोणत्याच कामाची कटकट वगैरे नाही, स्वयंपाक वगैरे पण करायचा नव्हता. कारण काल स्वयंपाक केला होता संध्याकाळला, तोच भरपूर असा होता. आणि आजचा दिवस मस्त असा निवांत होता. अचानकच बसली होती, फेसकडे थोडं लक्ष गेलं आणि मला लक्षात आलं का 1 महिना अगोदरपासून मी जे डिटॉक्स वॉटर जे घेत आहे, पेत वगैरे आहे सकाळी, त्याचाच रिझल्ट आता कुठेतरी छान मला मिळायला लागला होता. म्हणजे स्किन मस्त अशी सॉफ्ट झाली होती, क्लीन दिसत होती, त्यामुळे म्हणजे अजून शायनी पण होती आणि सोबतच इतकी हायड्रेट वाटत होती, काही बोलायचं कामच नाही. जर तुम्ही नसेल चालू केलं तर आत्ताच डिटॉक्स वॉटर घ्यायला चालू करा. आणि ज्या मी काही दिवसा अगोदर म्हणजे 2 ते 3 दिवसा अगोदर काही सीड्स ज्या रेसिपी दाखवली होती त्या सीड्स पण घेणं चालू करा. म्हणजे आता जर घेतलं आपण तर समोर आपल्याला नक्कीच फायदा राहील. आणि आपल्या मागे हजाराचे प्रॉब्लेम राहतात, माझ्या मागे सुद्धा आहे, पण तरी स्वतःची कुठे ना कुठे काळजी घेणं खूप जास्त गरजेचे असते. सरूसुद्धा माझी काळजी घेते, हे तुम्हाला तर आता दिसलंच असेल. आणि बऱ्याचदा विचार करत होते की ज्यावेळेस माझी मुलगी राहील त्यावेळेस बऱ्याच तिला रोज रोज अलग अलग हेअरस्टाईल करून देणार, पण त्या सगळ्या याच्यावर माझा म्हणजे पचका झालेला आहे. माझी फक्त एकच हेअरस्टाईल असेल, तीही मोठ्या मुश्किलने ती मला करू देत असते. नाहीतर तिचं नुसतं आणि नुसतं हेअरस्टाईलसाठी रडणं असतं का मला नको करून देऊ, कारण केसांची वगैरे आग होते अशी ती बोलत असते. नंतर नाश्ता वगैरे करून घेतला होता. आणि आज आमच्या घराजवळ एक दीदी राहतात, त्यांच्याकडे ईद होती, त्यांनी आम्हाला शेवळा वगैरे खायसाठी बोलवलं होतं. आता इच्छा नव्हती तिची जायची, कारण भरपूर बाहेर ऊन होती. म्हटलं चला, त्यांनी इतक्या याने बोलवलं तर जाऊन तर यायलाच पाहिजे, म्हणून तिथे वगैरे गेले. थोड्या वेळ थांबले, त्यांनी काही मला ड्रेस वगैरे त्यांनी घेतले ते वगैरे दाखवले. मग तिथे जे त्यांनी शेवळा वगैरे दिला त्या वगैरे आणि आज सकाळी स्वयंपाक नव्हता केला, त्यामुळे आमचा दिवस म्हणजे नुसता काय खायचं काय नाही ह्यामध्येच चाललेला होता. मग होतं ते ज्यूस पिऊन वगैरे घेतला आणि असाच दिवस म्हणजे निवांत घालवलेला होता. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पेजला आलं असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.